लोणार नगर परिषदेचा रामभरोसे कारभार. या कारभारावर नियंत्रण कोणाची नजर राहणार काय? लोणार शहरामध्ये मुख्य रस्ते जे भुयार गटार लाईनच्या नावावर खोदून ठेवले आहेत, त्यामुळे शहराच्या काही ठिकाणी मोठे घटना घडण्यात दिसून येत आहेत. लोणार शहरामधील विशिष्ट म्हणजे जामा मस्जिद चौक ते डोंगरगाव चौक पर्यंत जो रस्ता आहे खोदून ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर फक्त माती टाकून त्याला भुसभुशीत करून सोडले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचं चित्र डोळ्यासमोर येत आहे. तसेच काही ठिकाणी हातोहात खालीवरती सिमेंट टाकून खोदलेला रस्ता दुरुस्ती करून दिल्या आहेत, तर काही भागातील रस्ते वाऱ्यावर सोडून दिले आहे. याच्यावर लक्ष व जबाबदारी कोण देणार? जनतेच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे की नगरपालिका कोणते धोरण डोळ्यासमोर घेऊन व कोणत्या नियमांमध्ये असे काम करत आहे की भाऊच्या घरासमोरील रस्ता आहे म्हणून लवकरच दुरुस्ती केली आणि दादाचं घर आहे म्हणून लवकर दुरुस्ती केली, पण गोरगरीब व्यक्तींचे घरे आहेत म्हणून पडू द्या असे विशिष्ट प्रकारची कामं करण्याची पद्धत सुरू झाली आहे. अतिमहत्वाचं म्हणजे हे काम करणारे कामगार लोक महाराष्ट्राचे दिसून येत नसून त्यांना इतकी सटीक मेहनती कशी आहे किंवा अशी कल्पना कुठून आलेली आहे, कुठे काम करायचे, कुठे सोडून द्यायचे, कोणती कंपनी व हे काम कोणाचे आहे, या आधारात चर्चा शहरात चालू असून या कामाचे योग्य प्रकारे तपासणी करून कामावर नगर परिषद मार्फत होणारे किंवा नगरपंचायत मार्फत असलेल्या अधिकाऱ्यांनी वास ठेवावा अशी शहरामध्ये चर्चा सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान, उपसंपादक बुलढाणा जिल्हा.